कोल्हापुरातील स्मशानभूमीत धक्कादायक असा प्रकार उघडकीस आलाय। 2 दिवसांपूर्वी दफन केलेल्या बाळाचा मृतदेह चक्क गायब झालेला आहे। 10 महिन्याच्या बाळाला स्मशानभूमीतून मृतदेह हा गायब झालाय। तिसऱ्या दिवसाचा विधी करण्यासाठी नातेवाईक गेलेले होते। त्यानंतर हा एकंदरीत प्रकार उघडकीस आलाय। नातेवाईकांना आक्रोश केलेला आहे आणि पोलिसात तक्रार सुद्धा दाखल केली आहे। सोलापूरमधून ही धक्कादायक अशी बातमी आपण सध्या पाहतोय। स्मशानभूमीत हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। दोन दिवसांपूर्वी दफन केलेल्या बाळाचा मृतदेह चक्क गायब झालाय। त्यामुळे नातेवाईकांनी आक्रोश केल्याचं पाहायला मिळतंय आणि या संदर्भात नातेवाईकांनी पोलिसात तक्रार सुद्धा दाखल केली आहे। 14 तारखेला दुपारी 2:30-3च्या वेळेस आणून इथे त्याला म्हणजे खड्डा करून पुरलं होतं। पुरून त्याच्यावरती फरशी ठेवली होती, दगडं ठेवले होते आणि काटे ठेवले होते। काटे, बाबळीचे काटे आम्ही ठेवले होते की जेणेकरून कुठलं जनावर येऊ नये म्हणून आमची काळजी घेतलेली होती अशी। पण आज तिसऱ्या दिवशी आम्ही दूध ठेवायचं म्हणून बाळासाठी आलो होतो सकाळी। तर बघितलं तर ते फरशी तिथं नव्हती जागेवर, काट्या नव्हत्या आणि खड्डा अर्धवट उकरलेला होता। म्हणून पोराच्या आजोबांनी ते उकरलं, असं काय झालं बघावं तर म्हणून खाली बघितलं तर बाळाचं शरीर तर नव्हतं, डेड बॉडी नव्हती बाळाची।